करूया स्टार्ट. लास्ट काय आलं तुम्हाला सांगितलं मी सिस्टम ऑफ इक्वेशन सांगितली A11 वगैरेच. त्यानंतर नेक्स्ट तर आपल्याला काय करायचं म्हणजे सोल्युशन फाइंड करायचं. तर सोल्युशन फाइंड करण्याबद्दल बघा द सिस्टम फॉर द सिस्टम Ax is equal to B. त्या खाली लिहून घ्या. द सिस्टम Ax is equal to B is said to be homogeneous if capital B is equal to 0 or not equal to 0. कशाला म्हणायचं homogeneous? is equal to this. Yes, the system Ax is equal to B is said to be homogeneous if B is equal to 0. आणि नॉन होमोजेनियस कशाला असणार बघा the system Ax is equal to B is said to be non homogeneous if B is not equal to 0. Okay, write down. Okay, झालेलं नाही. Ax is equal to B said to be homogeneous if B is equal to 0. The system Ax is equal to B is said to be non-homogeneous if B is not equal to 0. आता B is equal to 0 आणि B is not equal to 0 म्हणजे काय हो? B is equal to 0 आणि B is not equal to 0 याचा अर्थ काय होतो? जर सगळे कॉन्स्टंट 0 असतील तर तो मॅट्रिक्स होमोजेनियस आणि जर समजा ते करेक्ट हा कॉन्स्टंट जर समजा नॉन झिरो असतील तर मॅट्रिक्स नॉन होमोजेनियस. करेक्ट. व A11x A12x plus A13x is equal to suppose काय तर एक्झाम्पल देतो ना हे कशाला द्यायला म्हणजे समजेल तुम्हाला डायरेक्ट 2x plus 3y plus 4z is equal to 4. 3x plus 5y plus 4z is equal to 5. 2x plus 3y plus 4z is equal to 6. हे कसं झालं होमोजेनियस का नॉन होमोजेनियस? आता यातले बी कोणते समजायला पाहिजे तुम्हाला. 2 3 2 हे काय झाले सगळे एक मिनिट हे बघा हे 3 त्यानंतर हे 3 5 3 हे 4 4 4 ह्याला काय म्हणणार हे जे पिवळे लाईन्स आहेत त्याला काय म्हणायचं? कोएफिशिएंट. करेक्ट. यस. त्यानंतर नेक्स्ट काय हे x हे y हे z ह्याला काय म्हणणार? अननोन्स किंवा व्हेरिएबल्स. अननोन्स यूज करा बरं का आपण अननोन्स वर्ड्स यूज करू. ऍक्च्युअली म्हणजे व्हेरिएबल पण आहेत पण आपण अननोन जास्त यूज करतो वर्ड्स यूज करताना. ओके. त्यानंतर नेक्स्ट जास्त राहते कोणतं ते कॉन्स्टंट. हे काय 4 6 5 ला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट. तर आपण होमोजेनियस नॉन होमोजेनियस कशावरून ठरवतोय? कॉन्स्टंट वरून ठरवतोय ना. कॉन्स्टंट चेक करायचं. इथे काय ऑल जर 0 असेल तर काय असणार आहे होमोजेनियस. ऑल 0 असेल तर काय असणार होमोजेनियस.
म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल सगळं असं असेल 0 0 0, तर ह्याला काय म्हणायचं, होमोजिनियस. कारण काय ऑल 0 येत नाही ह्याच्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, होमोजिनियस. आता यातलं एक जरी काय असेल व्हॅल्यू असेल, हे 0 हे 0 हे 10 आहे, काय येणार, होमोजिनियस येणार का नॉन होमोजिनियस येणार? नॉन नॉन होमोजिनियस. बिकॉज एक जरी नॉन झिरो असेल तर त्याला आपण नॉन झिरोच म्हणतो त्या रोल पूर्ण मॅट्रिक्सला. त्यामुळे काय असणार हा, हो नॉन होमोजिनियस. ओके, समजले कन्सेप्ट हा. नेक्स्ट घेऊया, लिहून घेता तुम्ही? येस सर. Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट आहे सोल्युशन फॉर द सिस्टीम ऑफ कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट. ठीक आहे, सोल्युशन फॉर द सिस्टीम. Solution for system. For homogeneous, sorry, non homogeneous घ्या पहिला आणि नंतर homogeneous घेऊ आपण. आणि इथं VIMP बरं, VIMP पॉइंट आहे हा, याच्यावर तुम्हाला 100% ह्याला विचारतात. VIMP याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन 100% असणार आहेत. 2 तरी ऑब्जेक्टिव्ह असतात बघा, 3 मार्काचे, कमीत कमी 2. नॉन होमोजिनियस मॅट्रिक्स आहे. ओके, नॉन होमोजिनियस मॅट्रिक्स आपण कधी म्हणतो, AX is equal to B if B is not equal to 0. ओके, आता आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं. सोल्युशन फाइंड करायचे म्हणजे काय करायचं माहितीये का, एक्स वाय झेड फाइंड करायचं, त्याला आपण म्हणतो सोल्युशन फाइंड करणे. सोल्युशन म्हणजे काय असतं, एक्स वाय झेड. आपण एक सामायिक समीकरण बघा करून एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड करतो ना, ती एक मेथड आहे. ती मेथड आणि ही मेथड पण म्हणजे आन्सर सेम येणार आहे, पण मेथड्स आपण डिफरंट आहे. तिथं आपण एक सामायिक समीकरण यूज करतो. आता इथं काय करायचं, आपल्याला एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड करायची बाय युजिंग कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट. म्हणजे ते आपल्याला काय करायचं, कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट यूज करून आपल्याला एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड करायची. एक मिनिट थोडस हे करू द्या, टेबल तयार करतो मी. तुम्ही नका करू, मी सांगितल्यानंतर तयार करा.
ओके बघा ax इज इक्वल टू बी. तर याच्यात काय असणार टू टाइप्स असणार. फर्स्ट कोणता असणार आहे इनकन्सिस्टंट आणि हे काय असणार आहे कन्सिस्टंट. आता यामध्ये कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट काय असतं बघा. कन्सिस्टन्स कशाला म्हणायचं तर रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. कशाला म्हणायचं रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. तुम्हाला ए बाय बी मी सांगतो काय असतं ए बाय बी म्हणजे हा कन्सेप्ट काय आपण कन्सिस्टंट काय बघा आणि इनकन्सिस्टंट काय ते बघा. आणि इथं काय असणार आहे रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. इक्वल टू असेल त्यावेळेस काय असणार आहे कन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट मध्ये काय असणार रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. दोन कन्सेप्ट आहेत. जर इक्वल टू असेल तर काय म्हणणार आपण त्याला कन्सिस्टंट. कन्सिस्टंट म्हणजेच काय होतं त्याचं सोल्युशन आपण ज्याचं सोल्युशन आपण फाइंड करू शकतो त्याला काय म्हणायचं कन्सिस्टंट म्हणायचं. जिथं आपण सोल्युशन फाइंड करतो त्याला काय म्हणायचं इनकन्सिस्टंट. दोन्ही मधला डिफरन्स. कन्सिस्टंट म्हणलं की आपण त्याचं सोल्युशन काढतो. इनकन्सिस्टंट म्हणलं की सोल्युशन निघत नाही. हे रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी दोन्ही जर इक्वल टू असेल तर काय म्हणणार आपण कन्सिस्टंट. मला एक सांगा जर असं असेल तर रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ए बाय बी कन्सिस्टंट येईल का इनकन्सिस्टंट येईल. कन्सिस्टंट. आणि हे रँक ऑफ ए इज ग्रेटर दॅन रँक ऑफ ए बाय बी कन्सिस्टंट येणार का इनकन्सिस्टंट येणार हे दोन्ही सांगा मला. सिंपल कन्सेप्ट आहे एकदम. इनकन्सिस्टंट. काय जण कन्सिस्टंट काय जण इनकन्सिस्टंट दोनच पॉइंट आहेत आपल्याकडे. करेक्ट सांगा कन्सिस्टंट की इनकन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट. सरळ आहे हो इनकन्सिस्टंट. कारण का इक्वल नाहीत ना. लेस दॅन याचा अर्थ काय झालं की ते नॉट इक्वल टूच असणार आहेत ना. याचं मिनिंग आणि याचं मिनिंग सेम आहे. आता बरेच जण परत ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला असतो क्वेश्चन हा बरं का ते इनकन्सिस्टंट काय कन्सिस्टंट आहे. तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्हला आहे तसं नाही देणार तुम्हाला. डायरेक्ट दिले आणि तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहायचं असं होत नसतं. तुम्हाला ते ट्रिकी क्वेश्चन्स असतात 100%. ते कसे विचारू शकतात. आता इथं सिंपल आहे रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ बी बाय बी ना म्हणजे तो इनकन्सिस्टंट आहे कारण इक्वल नाही ना आला संपला विषय. मग तो काय असणार नॉट इक्वल. याचा अर्थ पण तो नॉट इक्वलच होतो. या दोन्हीचा पण अर्थ ज्यावेळेस रँक ए इज लेस दॅन रँक ऑफ बी बाय बी असते तो नॉट इक्वल टूच आहे आणि हे पण नॉट इक्वल टूच आहे. जर ऑब्जेक्टिव्हला विचारलं तर लक्षात राहू द्या हे काय इनकन्सिस्टंटच आहे. तुम्हाला नोट मध्ये लिहितो ओके. बाय ज्यावेळेस इनकन्सिस्टंट असतं देअर इज नो सोल्युशन. काय म्हणते इनकन्सिस्टंट असेल देअर इज नो सोल्युशन आणि कन्सिस्टंटला काय असणार देअर इज सोल्युशन. देअर इज सोल्युशन ऑफ टू टाइप्स. For consistent there are two solutions. First one is a unique solution and second one is a infinitely many solutions. बा कसं असं ते सांगतो. इथे काय असणार आहे अननोन सोल्युशन्स. सॉरी युनिक सोल्युशन आणि परत इन्फिनिटली मेनी. युनिक सोल्युशन आणि इथे काय असणार आहे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. युनिक सोल्युशन आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स काय वर्ड्स वरूनच आपल्याला समजून येईल की याच्यामध्ये काय म्हणतात ते. काय म्हणतात युनिक सोल्युशन म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे. युनिक सोल्युशन कसं म्हणता येईल आपल्याला. युनिक सोल्युशन आहे ओनली वन सोल्युशन. ओनली वन सोल्युशन. फिक्स सोल्युशन असतं काय म्हणणार युनिक सोल्युशन. आणि त्याचे काय असणार आहे म्हणजे थोडक्यात बघा x इज इक्वल टू 2 मिळाले y इज इक्वल टू 3 मिळाले z इज इक्वल टू 4 मिळाले. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही युनिक सोल्युशन म्हणणार ना. कारण आता हे चेंज होत नाही तुम्ही काही जरी केलं तरी x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू 3 आणि z इज इक्वल टू 4 राहणार आहे पर्टिक्युलर दॅट एक्झाम्पल. ओके बट जर हेच मी तुम्हाला असं दिलं असेल तर x इज इक्वल टू 2t y इज इक्वल टू 3t z इज इक्वल टू 4t हे युनिक सोल्युशन येतं का इन्फिनिटली मेनी सोल्युशन येतं तो. इन्फायनाइटली मेनी. कारण का तुम्ही टी ची व्हॅल्यू चेंज केली का एक्स वाय झेड बदलतोय ना त्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये. कारण टी अननोन आहे आपण टी मध्ये व्हॅल्यू पुट करू शकतो. काय टी ची व्हॅल्यू माहिती आपल्याला फिक्स आहे ते नाही माहिती.
आपण टी ची व्हॅल्यू चेंज केली एक्स वाय झेड चेंज होतं. ओके, म्हणजे बघा इथं 2 टाकलं तर काय होईल 4 होईल, इथं काय होईल 6 होईल, इथं काय होईल 8 होईल. म्हणजे ह्याला काय म्हणायचं इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. तुम्ही टी ची व्हॅल्यू जेवढे बदलाल तेवढे तुम्हाला काय मिळणार आहे सोल्युशन मिळणार आहेत. पण तसं याच्यामध्ये आहे का तसं काय हो? तर काहीच नाही तसं काय. इथं तुम्ही काही चेंज करू शकत नाही, जसं आहे व्हॅल्यू तसंच राहणार. त्याला काय म्हणायचं युनिक सोल्युशन. आणि x इज इक्वल टू 2t, y इज इक्वल टू 3t 4t. ह्याला काय असणार आहे, सपोज तुमच्याकडे असं दिलेलं आहे मी येतं काय इन्फायनाइटली मेनी सोल्युशन काय युनिक सोल्युशन येतं भाई हे सांगा आता मला. हे x इज इक्वल टू 2t, y इज इक्वल टू 3, z इज इक्वल टू 4. युनिक सोल्युशन येते का इन्फायनाइटली मेनी सोल्युशन येते? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. कारण का हो, इथे एक टी आहे ना, तुम्ही एक टी ची व्हॅल्यू चेंज केली, एक्स बदलत गेला प्रत्येक वेळेस, म्हणजे एक्स वाय झेड ची व्हॅल्यू बदलत गेल्यासारखी आहे. जरी ते वाय आणि झेड बदलत नसेल पण एक्स ची व्हॅल्यू बदलते ना. त्यावेळेस काय म्हणायचं इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. कन्सेप्ट समजला बघा. युनिक सोल्युशन कधी म्हणायचं आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स म्हणजे ते कशाला म्हणतात ते समजून घ्या अगोदर. आता हे कसं फाइंड करायचं बघा. रँक ऑफ ए इज इक्वल टू एन. एन म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स इथे काय असणार आहे रँक ऑफ ए स्ट्रिक्टली लेस दॅन एन. एन म्हणजे काय नंबर ऑफ अननोन्स आहे. आणि कसं फाइंड करायचं नेक्स्ट काय करायचं ज्यावेळेस रँक ऑफ ए इज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स येते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असं पॅरामीटर नंबर ऑफ पॅरामीटर फाइंड करायचे. ते कसे फाइंड करायचे अजून थोडस एक कन्सेप्ट अजून ऍड करू आपण. रँक ऑफ ए इज इक्वल टू सपोज जर आर कन्सिडर करतो ना आणि आर इज लेस दॅन एन असतं. आर इज लेस दॅन सॉरी आर इज इक्वल टू एन ना. रँक इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स सांगतो बरं मी पुढे. आणि इथं काय असणार रँक ऑफ ए इज लेस दॅन एन दॅट इज आर इज लेस दॅन. नेक्स्ट काय नंबर ऑफ पॅरामीटर म्हणजे किती पॅरामीटर यूज करावं लागतील ते आपल्याला फाइंड करायचे. ब्रॅकेट मध्ये काय असेल टी इज इक्वल टू एन मायनस आर. नंबर ऑफ पॅरामीटर म्हणजे काय टी किती यूज करायचं, टी करायचा यूज का एस टी यूज 2 अननोन्स करायचे का 3 अननोन्स करायचे ते डिपेंड राहतं. पुढे एक्झाम्पल तुम्हाला समजेल ते. ओके, त्याच्या अगोदर बघा रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स असेल तर त्याला काय म्हणायचं युनिक सोल्युशन म्हणायचं. बघा रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स असेल तर त्याला काय म्हणायचं युनिक सोल्युशन म्हणायचं. आणि जर रँक ऑफ ए इज लेस दॅन जर नंबर ऑफ अननोन्स असेल तर त्याला काय म्हणायचं इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. दोन्ही मधला डिफरन्स समजतोय का. आता नंबर ऑफ अननोन्स म्हणजे काय एक्स वाय झेड हे किती झाले 3 अननोन्स झाले ना. तर तुमची रँक 3 ते अननोन्स 3 आहे तर काय असणार आहे युनिक सोल्युशन असणार आहे. ज्यावेळेस तुमचे अननोन्स 3 आहेत आणि तुमची रँक आहे ते 2 येते. ओके, तर त्यावेळेस काय असणार इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. आणि किती पॅरामीटर यूज करायचं 3 मायनस 2 करायचं किती आलं 1. सपोज तुमचे अननोन्स 3 आहेत तुमची रँक 1 येते किती आले अननोन्स 2. 2 अननोन्स म्हणल्यानंतर काय करायचं T1 T2 यूज करा. इथे काय करायचं फक्त टी यूज करायचे तर T1 T2 यूज करायचा. कधी रँक जर 3 असेल ना अननोन्स सॉरी रँक जर 1 असेल आणि अननोन्स 3 असेल तर 2 पॅरामीटर यूज करायचे. रँक 3 आहे सपोज अननोन्स 3 आहेत आणि रँक 2 आहे तर 1 अननोन्स यूज करायचा. जर रँक इज इक्वल टू अननोन्स असेल तर काय करायचं त्याला युनिक सोल्युशन म्हणायचं. आता एकदा परत डिस्कस करतो त्या अगोदर काय करा लिहून घ्या. सकाळच्या लेक्चरला 58 आणि आता लेक्चरला 54 असं करायला लागलं. लिहून घ्या अजून एकदा डिस्कस करूया आपण आणि परत एक्झाम्पलच्या वेळेस तुम्हाला अजून डिस्कस होणार आहे.
हे जर कन्सेप्ट जर नाही समजला तर तुम्हाला परत ते जे बघा नवीन आहेत ना, जे आज लेक्चरला नाही त्यांना काही समजत नाही परत. ओके, अजून एकदा रिपीट करूया हे. ओके, झाले लिहून सगळ्यांचं? हो सर. नाही सर, थोडं राहिले. ठीक आहे, उद्या कम्प्लीट करा. सर हा बोला. ते फोटो अपलोड होईल की? काय ते टाईप येत नाही सर. ठीक आहे, लेक्चर झालं की बघा परत एकदा ट्राय करा. सगळं कट करून ना परत ट्राय करा. तो गुगल फॉर्म क्रोमला ओपन करा आणि तिकडे ट्राय करा. असं डायरेक्ट क्लिक नका करू, तिथून कॉपी करा आणि क्रोमला टाकून हे करा. पण नंतर Chrome ला करा, केलंय sir. तरी पण प्रॉब्लेम यायला लागले. हा. दुसऱ्या मोबाईल मध्ये करावं लागते सर, तसं माझं बी चालतं. ठीक आहे, दुसऱ्या मोबाईल बघा, भावाच्या वगैरे मोबाईल ट्राय करून मला ते पाठवा. सर तिथं बोर्डला पुणे स्टेट बोर्ड टाकायचं ना? टाकलं पुणे, नसेल टाकलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. ओके. ओके, बघा अजून एकदा सोल्युशन फॉर सिस्टीम. त्यामध्ये पहिला पार्ट आहे आपला कोणता? फॉर नॉन होमोजिनियस साठी. ओके, नॉन होमोजिनियस आपण कधी म्हणतो? ax इज इक्वल टू b if b इज नॉट इक्वल टू 0. आता यामध्ये दोन पार्ट असेल, एक असेल कन्सिस्टंट आणि सेकंड असेल इनकन्सिस्टंट. ओके, इनकन्सिस्टंट कधी म्हणायचं? जर रँक ऑफ a इज नॉट इक्वल टू रँक ऑफ a बाय b. आता तुम्हाला मी a बाय b सांगतो काय असतं ते. जर हे असेल इनकन्सिस्टंट असेल, एक्झाम्पल देर इज अ नो सोल्युशन, म्हणजे तुम्ही एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही, ते एक्झाम्पल इथे स्टॉप होईल. गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन्स इज inconsistent, thereafter there is no solution for inconsistent. Okay, after that consistent, if the matrix non-homogeneous matrix is consistent, that is rank of a is equal to rank of a by b. जर दोन्ही इक्वल आले असेल तर there is consistent. After that, or finding the solution, there are two types. First one is a unique solution, infinitely many solutions. Rank of a is equal to n, that is r is equal to n. Rank of a is strictly less than n, that is rank is less than n. r is less than n. Okay, there is infinitely many solutions at the time of rank of a is less than n. म्हणजे काय म्हणते बघा, जर रँक a is equal to जर नंबर ऑफ अननोन्स असतील तर त्याला काय म्हणायचं? युनिक सोल्युशन म्हणायचं. आणि रँक जर नंबर ऑफ अननोन्स पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणायचं? इन्फिनिटली मेनी सोल्युशन. आता तुम्हाला याच्यापेक्षा मोठी येणार का? त्यापेक्षा मोठी येणारच नाही. रँक इज तुमची जे काय रँक असेल ती अननोन्स पेक्षा जास्त नसते कधीच. रँक इज ऑलवेज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. ओके, नेक्स्ट लाईन राईट डाउन रिमार्क म्हणा. रिमार्क नेक्स्ट आहे ना.
त्यातले फर्स्ट असेल रँक इज ऑलवेज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. ऑब्जेक्टिव्ह साठी वगैरे करू शकता असे टाइपचे क्वेश्चन. कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट वर मॅथ्स असतात. नेक्स्ट आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स. आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय म्हणायचं, A by B. आता मी ते यूज केलं ना पाठीमाग. गेलो हे A by B आपण यूज केलं, त्याला काय म्हणायचं, ऑगमेंटेड मॅट्रिक्स. हे लेक्चर चालवणार, लेक्चर चालव. हा काय म्हणतात आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स असतो. यामध्ये रिमार्क घेतला आपण. फर्स्ट रिमार्क, त्याच्यामध्ये पहिलं रँक इज ऑलवेज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स. सेकंड augmented matrix, augmented matrix काय असणार आहे, A by B. त्याला काय म्हणायचं, augmented matrix. आता A by B म्हणतोय म्हणजे augmented matrix म्हणजे काय असतं बघा, कोएफिशियंट ऑफ A जो आपण घेतलो होतो ना स्टार्टिंगला फर्स्ट स्टेजमध्ये बघा, याच्यामध्ये A अजून एक गेलो लास्ट लेक्चरला घेतलं होतं ना मी ते A111 A12 A13. हा A जो होता ना A मॅट्रिक्स तो काय सगळ्याच A11 A12 A13. त्यानंतर नेक्स्ट A21 A22 A23 A31 A32 A33. हा काय झाला कोएफिशियंट ऑफ मॅट्रिक्स. फक्त त्यात काय करायचं माहिती आहे का, कॉन्स्टंट यूज करायचं, D1 D2 D3 D1 D2. A डिवायडेड बाय B आहे का? हा A डिवायडेड बाय B येते किंवा A ऑब्लिक B घेतलं तरी चालतं. A डिवायडेड बाय B येते, A डिवायडेड बाय B. हे असं नका घेऊ बरं का, A बाय B त्याचा अर्थ वेगळा येतो, तो नॉट इक्वल टू येतो. असं नका घेऊ, डिवाइडला घेतलं तरी चालतं, A डिवायडेड बाय B. थोडक्यात असं लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. A बाय B. त्याला काय म्हणायचं, आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स. समजलं आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स, कारण हाच इम्पॉर्टंट आहे. कोएफिशियंट ऑफ मॅट्रिक्स आणि ते काय कॉन्स्टंट आहे, त्याचं कॉम्बिनेशन असतं. आता इथपर्यंत असेल तो काय असेल, A असेल. ओनली हा काय असेल, B असेल. ओके, आणि हे सर्व मिळून काय असणार आहे, Ax is equal to B. A बाय B. नाही बघा, हे काय म्हणतो मी, फक्त एवढाच असेल तर काय असणार आहे, हा A असेल. हा सेपरेट घेतला तर B असेल. हे दोन्ही घेतलं तर काय असणार आहे, A बाय B. म्हणजे काय असणार आहे, आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स. त्या खाली दाखवा आहे, कारण तुम्ही परत कन्फ्युज होता रँक घेताना. आता आपल्याला काय कम्पेअर करायचं माहिती का, याच्यामध्ये रँक ऑफ A बाय B आणि रँक A. म्हणजे रँक A चेक करायचे, रँक A आणि रँक A बाय B. म्हणजे रँक A म्हणजे फक्त पहिल्या 3 रोज चेक करायचे, सॉरी 3 कॉलमची. पहिले जे 3 कॉलम आहेत तो म्हणजे तुमचं काय असणार आहे, A असणार आहे. ओके, आणि तुम्ही टोटल सगळं घेतलं तर तुम्ही काय असणार आहे, A बाय B असणार आहे. आन्सर यातच आहे दोन्हीचं पण. परत तुम्हाला समजत नाही कसं A चं कुठनं घेतलं आणि A बाय B कुठनं घेतलं. सिंपल आहे कन्सेप्ट, काय कन्सेप्ट सिंपल आहे. हा जो आहे तो काय A आहे ना तुमचा, हा A आहे, आणि तुम्ही टोटल घेतलं तर काय असणार E बाय B. त्याच्यावर रँक काढायची. तर लिहून घ्या. यात काय डाटा असेल तर विचारा. आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स समजला कशाला म्हणायचं आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स, द कॉम्बिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ मॅट्रिक्स अँड द कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण, आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स. यस, झालं.
सर्वांना चालतं ना? नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल सॉल्व्ह केलं की अजून क्लिअर होईल. जर समज नसेल तरी विचारत चला, ही इम्पॉर्टंट आहे हा पार्टला. टेस्ट द कन्सिस्टन्सी, टेस्ट द कन्सिस्टन्सी if consistent then solve. Consistent, consistency. If consistent then solve. Test the consistency. Consistent if consistent then solve. Consistent असेल तर पुढे solve करा. Example first. X plus 3y plus 5z is equal to 1. X plus 3y. X plus 2y is equal to 0. Two x plus 4y. Sorry. 2x plus 5y plus 4z. सर रिमार्क आहेत ना हे? नाही एक क्वेश्चन चालू झाला होता ना, रिमार्क झाले. Is equal to minus. चला नोटबुक वगैरे बंद ठेवा आणि लक्ष द्या. एक एक्झाम्पल पूर्ण कंप्लीट समजून घ्या, त्यानंतर परत तुम्हाला 5 मिनिटं लिहून घ्या. त्यावेळेस आपल्या क्वेश्चन काय विचारला, टेस्ट द कन्सिस्टन्सी. आता इथून पुढे लक्षात ठेवा, नॉर्मल फॉर्म म्हणलं की फक्त काय करायचं, कन्वर्ट मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. तिथून बाकी प्रत्येक याच्यामध्ये काय करायचं, इक्लॉन फॉर्म यूज करायचं. इक्लॉन फॉर्म म्हणजे माहिती आहे, कन्वर्ट मॅट्रिक्स इनटू अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, आता फर्स्ट काय द सिस्टम ऑफ इक्वेशन्स आहे. तर फर्स्ट एक कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचे, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. लिहायचं कन्वर्ट let system can be written in the form, let system can be written in matrix form. In matrix form जिसका असताना ax is equal to b, where a is equal to, सांगा मला की a is equal to किती येणार, 1 3 3 1 1 1 2 0 1 2 0 0. आता 2, इथं 5, z absent आहे, तर z 5. absent कसं घ्यायचा, 0 into z असा असतो ऍक्च्युअल मध्ये. जी टर्म absent आहे त्याला मल्टिपल ला 0 असतं असं लक्षात ठेवा. नाही टर्म नाही म्हणून 1 घ्यायचं नाही असं नसतं याच्यामध्ये मॅट्रिक्स मध्ये. तर काय करायचं, त्याला 0 न मल्टिप्लाय करायचं, तिथे काय येणार 0. जी टर्म absent आहे त्या ठिकाणी 0. 2 5 आणि काय असणार 4. नेक्स्ट आम्हाला कॅपिटल एक्स इज इक्वल काय आहे, x y z अननोन्स एक्स वाय झेड. त्यानंतर नेक्स्ट काय असतं बी. बी इज 1 इक्वल किती, 0 -1 1 0 1 0 -1. समजलंय सर्वांना, एक स्टेप समजली. ओके गुड ग्रेट. काय जर समज नसेल तर विचारा बिनधास्त याच्यामध्ये. Can I repeat, sir? यस, कॅन आय रिपीट म्हणलं, कॅन यू रिपीट म्हणलं. तुम्ही रिपीट करा असं म्हणते. ठीक आहे मला तुम्ही सांगता.
x plus 3y plus z is equal to 1 आहे. x plus 2y plus 0z is equal to 0. 2x plus 5y plus 4z is equal to -1. Let system can be written in matrix form. आता हे सिस्टम ऑफ इक्वेशन्स आहे ना, आपल्याला काय करायचं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये अगोदर काय करायची कन्वर्ट करायची. कशी कन्वर्ट करतो आपण a x is equal to b या फॉर्म मध्ये. ओके a x is equal to b. ठीक आहे फेअर. आता a is equal to काय असताना ह्याचे जे कोएफिशियंट आहेत ना ते कोएफिशियंट घ्यायचे बघा. हा x चे कोएफिशियंट कॉलम फर्स्ट मध्ये 1 1 2 आहे का बघा इथे कोएफिशियंट काय नाही तर 1 1 2. परत y चे कोएफिशियंट कुठे घ्यायचे सेकंड याच्यामध्ये 3 2 5 आणि z चे कोएफिशियंट काय असताना 1 0 4 1 0 4. जिथं कोणती व्हॅल्यूज नव्हती इथं कारण z सेकंड याच्यामध्ये अब्सेंट आहे तर त्यावेळेस काय करायचं 0 करायचं. आणि राहिलं तर परत कॅपिटल x म्हणजे काय असणार आहे x y z असणार आहे आणि b म्हणजे काय असणार आहे 1 0 -1 1 0 -1. ओके समजलं कोण त्यांना समजलं का? येस सर. येस सर. काय असेल ते जर मॅथ्स असेल तर मॅक्झिमम टाइम फर्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित ऐकायचं बरं का. कारण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये मी डिटेल्स मध्ये घेतो बाकी एक्झाम्पल मध्ये एवढं डिटेल्स मध्ये नाही घेत कारण नंतर येत असत. रोल नंबर टाकले नाहीत मोबाईल नंबर माझ्याकडे आहे भरून देतो. त्यांना भरायला सांगितले की प्रॉब्लेम आहे. सगळं चुकवायला लागलं सगळं चुकवतात. काय चुकवतात गुगल फॉर्म ते गुगल फॉर्म भरायला किती जणांना प्रॉब्लेम येतो रे. मला रोल नंबर सांगा रे. कोणाकोणाचं भरायचं राहिलं गुगल फॉर्म एलिजिबिलिटी फॉर्म युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फॉर्म रोल नंबर सांगा मला ज्यांनी भरलेलं नाही त्यांनी. सर 18 नंबर E18. काय प्रॉब्लेम येतोय? 13. प्रॉब्लेम काय तो पण सांगा मला पुढे. प्रॉब्लेम येत नसेल तर तो आता भरा तुमचे ते परत तुम्हाला स्वतः भरावं लागेल. मग ते स्वतः म्हणजे कॉलेजवरून भरावं लागतं. सर मी 2 बार भरलाय 2 ईमेल ना पहिला चुकलो. चालतंय दोन भरलेच काय प्रॉब्लेम नाही. एक पण नाही भरलेला असेल. रोल नंबर 13 आणि 18 तुमचं काय झालं का प्रॉब्लेम झाला? 57 काय नाही भरलं तुम्ही? सर फोटो अपलोड करायचा राहिला आयडेंटिटी साईज फोटो. हो करा ना लवकर कारण ते माहिती भरायचे ते शॉर्ट करून घ्यायचे माहिती. ज्यांनी भरलाय चुकलाय त्यांचं काय प्रॉब्लेम नाही पण अजून काहीच भरला नाही अशाला सांगतो मी. अशाने लवकरात लवकर आता लेक्चर झालं की पहिलं भरा ते. PDF अपलोड होत नाही सर ती जेपीजी फाईल होती अपलोड. हा जेपीजी करा ना कन्वर्ट करायचे फोटो किंवा तो ओपन करायचा आणि त्याला स्क्रीनशॉट मारायचं होतं ऑटोमॅटिक स्क्रीनशॉट. ज्यांचे फोटो डाउनलोड होत नाहीत ना म्हणजे अपलोड होत नाही त्यांनी काय करा माहितीये का त्या तुमच्या फोटोचा स्क्रीनशॉट काढा सेव्ह करून ठेवून तो अपलोड करा. तो त्याला चेक करा.
होतो सर. हा तसं ट्राय करा. आणि 12th ची मार्कशीट नाही असं कसं करावं? 12th ची मार्कशीट काय करा माहिती आहे का तुम्ही? मोरे 12th ची मार्कशीट तुम्ही ह्याला जावा, तुमचे जे EN नंबर आहे ना, तो EN नंबरचा यूज करून तुम्ही DTE ला हे केलं तेव्हा CET ला तिथं अपलोड केलेलं असं ते डाउनलोड करून घ्या, त्यातला बघून भरा. बाकी 18, 13 हे लवकरात लवकर बरोबर का? त्रास देऊ नका बघा, त्रास दिला की मग परत त्रास होतो, मग ते त्याचा इफेक्ट दुसरीकडे होऊन जातो. टेनचा मार्क लिस्टची काय सर्टिफिकेट नंबर आणि 12th मार्कशीट हे 12th सर्टिफिकेट नसेल, मार्कशीटचा नंबर टाका, काय प्रॉब्लेम नाही. सर ती माझी डेट मी पहिल्यांदा डे टाकलाय बरं का. चुकू द्या म्हणले की तुम्हाला भरलेला असं फक्त चुकला तरी चालते, ते चेंज करतो आम्ही. काय जाणं थोडं प्रॉब्लेम असेल ना तर ते चेक केलं जातं. ओके, आता इकडे लक्ष द्या. निम्म लक्ष आपलं तिकडे, निम्म इकडे व्हायला लागलं. ओके ठीक आहे. कन्सिडर. आता आपल्याला काय करायचंय? कन्सिस्टंट चेक करायचे. कन्सिस्टंट चेक करायसाठी पहिली स्टेप काय करायचं? A बाय B च काय करायचं? कन्वर्ट करायचं इक्लॉन फॉर्म नुसार. ओके, त्यानंतर रँक A आणि रँक A बाय B चेक करायचे. रँक A आणि रँक A बाय B. त्यानंतर थर्ड काय असेल? सोल्युशन फाइंड करायचं. सिंपल आहे. कन्सिस्टंट आहे का इनकन्सिस्टंट आहे तिथून पुढे जायचं. आता कन्सिडर A बाय B. सांगा मला काय ते A बाय B? 1 1 2. त्यानंतर नेक्स्ट 3 2 3 5 2 5 104. 104. हा, आता आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स मध्ये काय करतो आपण? परत B ऍड करतो. कसं ऍड 1 करायचं? 0 -1. 1 0 1 minus 0 -1 झालं. काय A बाय B म्हणजे सिंपल आहे. कोएफिशियंट ऑफ मॅट्रिक्स प्लस कॉन्स्टंट, त्यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं. त्याला काय म्हणायचं? आता इथून इथपर्यंत म्हणजे काय असणार आहे? A असणार आहे. टोटल म्हणजे काय असणार आहे? A बाय B असणार आहे. हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला इथं A आणि रँक ऑफ A आणि रँक ऑफ A बाय B चेक करायचं आहे. त्यासाठी काय वेगळं सॉल्व्ह करत जायचं नसतं. त्याला एकदा सॉल्व्ह करायचं, त्यावरून A आणि B सेपरेट करायचं. 1 1 2 3 2 5 1 0 4 1 0 -1. ओके ठीक आहे. बाय इक्लॉन फॉर्म आपल्याला काय करता येतं आता? बोला. रँक काढायला येते. हा, रँक काढायचे बाय युजिंग इक्लॉन फॉर्म. म्हणजे काय करतो आपण? कन्वर्ट करतो गिवन मॅट्रिक्स इनटू अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. करा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट. कसं करता येईल याला? आता याच्या खालचे एलिमेंट आपल्याला 0 करायचे आहेत. या 1 चा यूज करून हे दोन एलिमेंट 0 करता येतील. येस सर. R2 R1 सिंपल आहे. हे अगोदर तुम्ही शिकलेला तेच करायचं आहे. फक्त एवढे दोन पुढे कन्सेप्ट ऍड करायचे आहेत. R3 -2 R1 इक्विव्हॅलन्स टू 1 3 1 1 0. हे काय असेल? 0 असेल. आता 2 -3 काय ते? -1. -1. 0 -1 काय ते? 0 -1 -1 0 -1. नेक्स्ट 5 -6 -1. 4 -2 2 -1 -2 काय ते? -3. करेक्ट आहे. येस सर. येस सर. आता हे -1 -1 -1 आहे, तर काय करूया आपण? -1 त्याला मल्टिप्लाय करूया. कशाला मल्टिप्लाय करावं लागेल? R2 ला. 1 3 1 1 0 1 1 1 0 -1 2 -3. आता या 1 चा यूज करून आपलं हे एलिमेंट 0 करायचे नाही, कारण याच्या खालचे एलिमेंट आपल्याला सगळे 0 करायचे. मग हे 1 चा यूज करून हे 0 करूया. कसं करता येईल बघा? R3 plus R2. प्लस R2. R3 आणि R2 चे ऍडिशन. करेक्ट. R3 plus R2 equivalence to 1 3 1 1 0 1 1 1 0. हे काय होईल? 0 होईल. त्यानंतर 2 plus 1 3 -3 plus 1 -2. आलं का बाबा इक्लॉन फॉर्म मध्ये? येस सर. येस सर. हे काय होतं? आपलं डायगोनल मॅट्रिक्स होता. ओके, ज्या खालचे एलिमेंट 3 आहे तिने काय आले? 0 आले. आता काय करायचं मग परत? ए मॅट्रिक्सचा पण रँक काढायचा का? A चा किती रँक आता? 3. हा, कारण
इथं बघा हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघा, कारण काय याच्यामध्ये ऑलरेडी ए आहे. हा म्हणजे तुमचं ए आणि हे टोटल म्हणजे तुमचं काय ए बाय बी आहे. नाहीतर तुम्ही ए बाय बी फाइंड करणार आणि परत ए साठी फाइंड करायला जाणार. तसं न करता काय करायचं, दोन्ही एकत्रच आहे, सेपरेट नाहीये. ओके, बघा समजतंय काय म्हणतोय मी. हा पहिले Yes, 3 sir. जे आहेत ते काय ए आहे तो ए, त्यावर डायरेक्ट तुम्हाला रँक सांगू शकता तुम्ही जे, आणि टोटल एज म्हणजे काय ए बाय बी असणार आहे. Therefore rank of A is equal to किती असणार, 3. 3. and rank of A by B is equal to किती ते रँक ऑफ ए बाय बी 3. ऑलवेज 3. जेवढी रँक असते इथे बघा, ह्याच्यावर तुम्हाला समजेल, कारण इथं नॉन झिरो रोज चेक करायचे. 1 2 3 3 आहे. ह्या पहिल्याच्या मध्ये 3 चेक करा, रँक ऑफ ए 1 2 3 नॉन झिरो रो आहे, 3 रँक आहे. therefore rank of A is equal to rank of A by B. rank of A is rank of A by B. म्हणजे कसला असणार सोल्युशन होईल, consistent होईल, consistent, correct. Therefore system is consistent. Therefore system is consistent. System is inconsistent. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, सोल्युशन फाइंड करा. and its solution is, त्यावेळेस काय चेक करायचं, therefore rank of A is less than n आहे का equal to n आहे, Equal to n. Equal to. equal to n is equal to 3. कारण unknowns 3 आहेत, रँक मध्ये तुमचे किती आले, 3 आले. therefore system has युनिक सोल्युशन का इन्फिनिटली मेनी सोल्युशन, युनिक युनिक सोल्युशन. कारण पहिल्या केस मध्ये आपण काय म्हणतोय, रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स. सिस्टम हॅज युनिक सोल्युशन. therefore काय असणार, रँक ऑफ ए इज इक्वल टू n इज इक्वल टू 3. therefore system has युनिक सोल्युशन. त्या पुढे सॉल्व्ह करायचं, सॉल्व्ह करायला पाहिजे तुम्ही पुढे. हे झालं का इथपर्यंत लिहून, नाही सर. नाही सर. 12 वाजले खूपच टाइम झाला, मध्ये जरा डिस्टर्ब झाले. मग ठीक आहे, संपू लगेच आपण. लिहून घेताय फास्ट, जरा लिहून घ्या. तुम्हाला पुढे 10 एकदा पुढे कोणाच लेक्चर आहे नंतर. ठीक आहे, फास्ट लिहून घ्या, कारण आपण 11:05 ला स्टार्ट केलं, मध्ये पण डिस्टर्ब झालं जरा. फास्ट ला जरा. झालं सर. सर्वांचं झालं नाही इथपर्यंत. हो सर, एक मिनिट सर. नाही झालं सर. ठीक आहे. इकडेच झालं ना सगळं. 2च मिनिट लक्ष द्या, आपण सगळ्यांचा टाइम नको घालवायला. मी सांगतो नंतर लिहून घ्या, बाकीच्या ज्यांचं राहील त्यांच्यासाठी आपण टाइम देऊ, बाकी लेफ्ट झालं तरी चालतं. सिस्टम हॅज काय युनिक सोल्युशन्स,
तर काय करा, ह्याला इक्वेशन नंबर द्या 1 द्या, इक्वेशन नंबर काय करा 1 द्या. इक्वेशन 1 आता काय हे मॅट्रिक्स फॉर्म, आता याला काय करा इक्वेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. इक्वेशन 1 convert into matrix form. Convert into matrix form. Matrix form. करा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर याला पहिल्या याला x न मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्याला y न, तिसऱ्याला z आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे कसं येणार x प्लस 3y कन्वर्ट इनटू नॉर्मल फॉर्म ना. नाही मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, नॉर्मल फॉर्म काय संबंध नाही. आता हे कसलं आहे, हे ना मॅट्रिक्स आहे. हो सॉरी करेक्ट. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये नॉर्मल फॉर्म नाही, इक्वेशन फॉर्म मध्ये करायचं. कन्वर्ट इनटू इक्वेशन फॉर्म. कन्वर्ट गिवन मॅट्रिक्स इनटू इक्वेशन फॉर्म. एक्स आता काय करायचं, पहिल्या कॉलमला x न, दुसऱ्या कॉलमला y न, तिसऱ्या कॉलमला z न मल्टिप्लाय करायचं. x प्लस 3y प्लस z इज इक्वल टू 1. तर इथं x न जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0, इथे काय येणार y प्लस इथे काय येणार z इज इक्वल टू 1. त्यानंतर x 0 आहे, y 0 आहे, z 3z इज इक्वल टू -2. दॅट इम्प्लाइज z इज इक्वल टू चलो -2. एक व्हॅल्यू मिळाली, याची व्हॅल्यू इथे यूज करायची, y मध्ये यूज करा -2/3. तर z इज इक्वल टू इथे काय करा पुट y प्लस इन ब्रॅकेट -2/3 इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1, ते मायनस इकडे गेला काय होईल प्लस 2/3. करा सॉल्व्ह. 3 इकडे मल्टिप्लाय केलं तर 3 × 1 3 + 2 5/3. करेक्ट. तर कसं केलं सर रिपीट करता का? हो, इथे काय केलं, z इज इक्वल टू -2/3 हे तर समजलं, इथल्या व्हॅल्यू मांडलेलं समजलं सगळ्या. तेच रिपीट करा सर. पहिल्या कॉलमला x न मल्टिप्लाय करा. आता इथं बघा हे कशाचे कोएफिशिएंट आहेत, x चे कोएफिशिएंट आहेत, हे कशाचे कोएफिशिएंट आहेत y चे, आणि हे कशाचे आहेत z चे आहेत ना. तर ह्याला x न मल्टिप्लाय करायचं, ह्याला y न आणि ह्याला z न मल्टिप्लाय करायचं. इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू x प्लस 3y प्लस z इज इक्वल टू 1. परत x न 0 ला मल्टिप्लाय केलं 0, y प्लस z इज इक्वल टू 1. त्यामुळे x 0 y 0 डायरेक्ट काय येणार 3z इज इक्वल टू -2 झालं. 3z इज इक्वल टू -2. त्यानंतर z इज इक्वल काय करणार, हे 3 मल्टिपल ने इकडे डिवाइड घेऊन जाणार. आता z इज इक्वल टू -2/3 तो कुठे यूज करणार, या इक्वेशन मध्ये यूज करा. y प्लस z ची व्हॅल्यू काय -2/3 इज इक्वल टू 1. आता प्लस मायनस काय होणार आहे, मायनस होणार आहे. मी काय करतो, या साइडला घेऊन येतो राईट साइडला. तर 1 + 2/3 आलं. तर आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं येतं, 3 × 1 3 + 2/3 3 + 2 5/3 झालं. आता ही दोन्ही व्हॅल्यू कुठे यूज करायच्या, इक्वेशन 1 मध्ये यूज करायची. x प्लस 3 इन ब्रॅकेट y ची व्हॅल्यू काय आहे 5/3 प्लस z ची व्हॅल्यू काय -2/3 इज इक्वल टू 0. 3 ला 3 कॅन्सल, x प्लस 5 मायनस प्लस मायनस काय होईल -2/3 इज इक्वल टू 0. आता काय करा, या दोन्ही मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x प्लस 3 × 5 15 -2/3 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 1 इज आहे इक्वल्स टू 1 आहे ना सर. हा सॉरी, इज इक्वल टू 1 आहे. करेक्ट 0 कुठून घेतला, इज इक्वल टू 1 आहे. 1 15 - 2 म्हणजे काय, ते 11/3 इज इक्वल टू 1. 13 सर. हे गडबडीमुळे असं व्हायला लागलं का, टाइम फास्ट लवकरात लवकर संपायचं, याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागले. आपण हे रिपीट करूया बरं, काय प्रॉब्लेम नाही पडत. आपण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये रिपीट होईल. x इज इक्वल टू 1 - 13/3. x इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 - 13 काय ते -10/3. सो रिक्वायर्ड आन्सर्स, x इज इक्वल टू -2/3, y इज इक्वल टू 5/3 आणि z इज इक्वल टू -2/3. -10/3. -10/3 करेक्ट.